विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप। आपण पाहतोय नेट सेट एक्झामिनेशनच्या संदर्भातली सिरीज। या सिरीजमध्ये आपण युनिट 1 मधला पुढील भाग त्या ठिकाणी पाहतोय आणि तो म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस। हा इंटरनॅशनल बिझनेस जो आहे तो प्रामुख्याने या युनिट 1 मधला दुसरा पार्ट आहे आणि म्हणून आपण आता या इंटरनॅशनल बिझनेसच्या अनुषंगाने जे नेट सेट एक्झामिनेशनला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कसे येतील हे पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अद्यापही आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर त्वरित सबस्क्राइब करा की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर मिळू शकतील। त्याचप्रमाणे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चितपणे तो लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा। तर चला पाहूया या युनिट 1 मधला पुढील भाग इंटरनॅशनल बिझनेस यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स नेट सेट एक्झामच्या बाबतीत कसे असू शकतील। पहा, या युनिट 1 मध्ये बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये आपण 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत। आज आपण या युनिट 1 मधला दुसरा म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस मधला पहिला पार्ट पाहतोय आणि त्यानंतर आपण दुसरा पार्ट पाहणार आहोत। या दुसऱ्या सब टॉपिक मध्ये इंटरनॅशनल बिझनेस स्कोप, इम्पॉर्टन्स, थेअरी ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, इंटरनॅशनल ट्रेड आणि ग्लोबलायझेशन एवढा सर्व भाग त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या भागावर आपण MCQ 2 टप्प्यामध्ये पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, व्हॉट आर दी ऑब्जेक्टिव्स ऑफ इंटरनॅशनल ट्रेड। इंटरनॅशनल ट्रेडचे जे काही उद्देश आहेत ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत, कशासाठी इंटरनॅशनल ट्रेड आहे। त्यामध्ये पहिला भाग झाला आहे सेल्स, तुमचं एक्सपान्शन करायचं असेल, वाढवायचं असेल तर, डायव्हर्सिफिकेशन जर तुम्हाला करायचं असेल तर, ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीसाठी हा ट्रेड इंटरनॅशनल ट्रेड उपयोगी पडू शकतो आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल A, B आणि C हे तिन्ही इंटरनॅशनल ट्रेडचे ऑब्जेक्टिव्स आहे आणि म्हणून आन्सर आहे D, ऑल ऑफ दीज। क्वेश्चन नंबर 2, इंटरनॅशनल ट्रेड बेअरिंग डेव्हलपिंग कंट्रीज इन कॉन्टॅक्ट विथ। कशासाठी तर ज्या कंट्रीज डेव्हलप झालेल्या नाही आहेत, लो डेव्हलपमेंट त्यांची आहे। एकंदरीत जर कंट्रीचा 3 भाग पाहिला तर आपण मराठीमध्ये अविकसित देश, विकसनशील देश आणि विकसित देश म्हणतो। जे अविकसित देश आहेत, लो डेव्हलपमेंट कंट्रीज आहेत, त्यासाठी इंटरनॅशनल ट्रेड हा उपयोगी होऊ शकतो आणि म्हणून उत्तर आहे A, लो डेव्हलपमेंट कंट्रीज। क्वेश्चन नंबर 3, बॅलन्स ऑफ पेमेंट इन्क्लूड। त्या बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये काय इन्क्लूड होतात तर बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये प्रामुख्याने 2 अकाउंट इन्क्लूड होतात, एक करंट अकाउंट आणि दुसरं कॅपिटल अकाउंट आणि म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगताना म्हणता येईल D, बोथ A and B, that is current account and capital account. क्वेश्चन नंबर 4, करंट अकाउंट इन्क्लूड। करंट अकाउंट मध्ये काय इन्क्लूड असतं तर त्यामध्ये कुठल्याही वस्तू, कालावधी, प्राइजेस इन्क्लूड नसतात। तर काय असतात तर प्रामुख्याने व्हिजिबल बॅलन्स ऑफ ट्रेड, दृश्य स्वरूपाचा बॅलन्स ऑफ ट्रेड त्या ठिकाणी दिसून येतो आणि म्हणून उत्तर आहे A। क्वेश्चन नंबर 5, फॉरेन एक्सचेंज रिझर्व इन्क्लूड्स। फॉरेन एक्सचेंज रिझर्व मध्ये काय समाविष्ट आहे, फॉरेन एक्सचेंज असेट, स्पेशल ड्रॉइंग राईट्स त्यालाच SDR असं आपण म्हणतो, गोल्ड स्टॉक, तर हे तिन्ही या फॉरेन एक्सचेंज रिझर्व मध्ये समाविष्ट असतात म्हणून उत्तर आहे D, ऑल ऑफ दीज। क्वेश्चन नंबर 6, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हा कधी
अस्तित्वात आला, केम इन टू फोर्स ऑन, त्याची तारीख, ती या तारखेमध्ये तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की तो मुळात 1945 साली फोर्समध्ये आलेला आहे आणि म्हणून आपलं उत्तर आहे सी, डिसेंबर 1945. क्वेश्चन नंबर 7, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म म्हणतो IBRD, वॉज इस्टॅब्लिश्ड इन, कधी तिची स्थापना झालेली आहे या बँकेची, तर या बँकेची स्थापना झालेली आहे 1945 साली आणि म्हणून उत्तर आहे ए. क्वेश्चन नंबर 8, वर्ल्ड बँक इस्टॅब्लिश्ड इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IFC. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे शॉर्ट फॉर्म आहेत त्याचे फुल फॉर्म माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तर या वर्ल्ड बँकेने या इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनची स्थापना किती साली केलेली आहे, तर ती 1930 साली आणि म्हणून उत्तर आहे बी, 1930. क्वेश्चन नंबर 9, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याला आपण WTO म्हणतो, त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे हो, तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर हे जिनेवामध्ये आहे आणि म्हणून उत्तर आहे डी, जिनेवा. क्वेश्चन नंबर 10, व्हॉट आर दी मोड्स ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, कोणकोणते मोड्स इंटरनॅशनल बिझनेसचे आहेत, इम्पोर्टिंग अँड एक्सपोर्टिंग, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. हे ABC हे तिन्ही मोड्स इंटरनॅशनल बिझनेसचे असल्यामुळे आपलं उत्तर आहे डी, ऑल ऑफ दीज. क्वेश्चन नंबर 11, फॉरेन ट्रेड हेल्प्स ईच कंट्री टू मेक डॅश डॅश यूज ऑफ इट्स नॅचरल रिसोर्सेस, तर ऑप्टिमम यूज नॅचरल जी साधन सामुग्री आहे त्याचं मॅक्झिमम त्या ठिकाणी यूज केला पाहिजे आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो की कोणत्याही देशाचा प्रामुख्याने जर विकास करायचा असेल तर तिथे असलेल्या ज्या नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा पर्याप्त म्हणजेच ऑप्टिमम त्या ठिकाणी यूज झाला पाहिजे आणि फॉरेन ट्रेड हे प्रामुख्याने त्यासाठी मदत करतं आणि म्हणून उत्तर आहे ए. क्वेश्चन नंबर 12, which of the following are major objectives that engage companies in international business. पहिलं जे त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह दिले, टू डायव्हर्सिफाय सोर्सेस ऑफ सेल्स अँड सप्लाईज, टू एक्सपांडेड सेल्स, टू ॲक्वायर रिसोर्सेस, हे तिन्ही मेजर ऑब्जेक्टिव्स त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून उत्तर आहे डी, ऑल ऑफ दीज. क्वेश्चन नंबर 13, विच ऑफ द फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ एक्सपोर्टिंग, एक्सपोर्टिंगचे कुठले त्या ठिकाणी टाइप्स आहेत, डायरेक्ट इनडायरेक्ट दोन्हीही आहेत आणि म्हणून उत्तर आहे सी, बोथ ए अँड बी, दॅट इज डायरेक्ट अँड इनडायरेक्ट एक्सपोर्टिंग. क्वेश्चन नंबर 14, विच आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, काय आहे ऑब्जेक्टिव्स, तर तुम्हाला त्या ऑब्जेक्टिव्हमध्ये मॅक्झिमम सोशल वेलफेअर, मॅक्रो इकॉनॉमिक, सोशल इकॉनॉमिक हे सगळे जे आहेत हे सगळे प्रामुख्याने मेन ऑब्जेक्टिव्ज आहे आणि म्हणून उत्तर आहे डी, ऑल ऑफ दीज. क्वेश्चन नंबर 15, मेजर नॉन टेरिफ बॅरीज इन्क्लूड्स, काय होतं त्यामध्ये, इन्क्लूड काय काय आहे, लायसन्सेस, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन, प्रोडक्ट स्टँडर्ड, हो हे तिन्ही त्यामध्ये इन्क्लूड आहेत आणि म्हणून आन्सर आहे आपलं डी, ऑल ऑफ दीज. क्वेश्चन नंबर 16, विच ऑफ द फॉलोइंग आर मेजर ऑब्जेक्टिव्ह ऑफ ग्लोबलायझेशन, ग्लोबलायझेशनचे प्रामुख्याने मेजर ऑब्जेक्टिव्स कोणते, पहिलं ऑब्जेक्टिव्ह, टू फोकस्ड ऑन इंडस्ट्रियलायझेशन, टू एम्फिसाइज्ड ऑन फ्री फ्लो ऑफ कॅपिटल, टू स्प्रेड प्रोडक्शन फॅसिलिटी थ्रूआउट वर्ल्ड ग्लोब, हे ABC जे आहे हे तिन्ही मेन मेजर ऑब्जेक्टिव्ह आहेत ग्लोबलायझेशनचं आणि म्हणून आन्सर आहे डी, ऑल ऑफ दीज. क्वेश्चन नंबर 17, विच ऑफ द फॉलोइंग आर मेजर ॲडव्हान्टेज ऑफ लायसनिंग, लायसनिंगचे महत्त्वाचे ॲडव्हान्टेज कोणते, लो फिनान्शियल रिस्क, लो कॉस्ट वे टू असेस मार्केट पोटेन्शियल, प्रोव्हाइड्स नॉलेज ऑफ द लोकल मार्केट,
हो, हे ए, बी आणि सी हे तिन्ही मेजर ॲडव्हान्टेज लायसनिंगचे आहे आणि म्हणून आपलं उत्तर आहे डी, ऑल ऑफ दीज. क्वेश्चन नंबर 18. मर्चंटाइज एक्सपोर्ट्स मीन्स. मर्चंटाइज एक्सपोर्ट म्हणजे काय आहे हो? तर सेंडिंग टँजिबल दृश्य स्वरूपाच्या ज्या वस्तू आहेत त्या विदेशात पाठवणे. एक्सपोर्ट म्हणजे पाठवणे आणि इम्पोर्ट म्हणजे आयात करणे. आता एक्सपोर्ट म्हणजे काय झालं? हे निर्यात करणे. म्हणजे त्याचा अर्थ ब्रिंगिंग हे नाही. इम्पोर्ट असेल तर ब्रिंगिंग म्हणजे सी आणि डी ऑप्शन तुमचा संपला इथे. राहिला कुठला? सेंडिंग. टँजिबल और इनटँजिबल. तर दृश्य स्वरूपाचे जे गुड्स आहेत ते विदेशात पाठवणे त्याला मर्चंटाइज एक्सपोर्ट असं म्हटलं जातं आणि म्हणून उत्तर आहे ए, सेंडिंग टँजिबल गुड्स अब्रॉड. क्वेश्चन नंबर 19. विच आर द थेरीज ऑफ इंटरनॅशनल बिझनेस. खालीलपैकी कोणत्या थेरीज या इंटरनॅशनल बिझनेसच्या आहेत? थेरी ऑफ ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेजेस, थेरी ऑफ कंपॅरेटिव्ह कॉस्ट आणि थेरी ऑफ फॅक्टर एंडोर्समेंट म्हणजे देणगी. एक प्रकारे आपण त्याला मराठीत देणगी असं म्हणतो. तर ए, बी, सी हे तिन्ही प्रामुख्याने ज्या थेरीज आहेत त्या इंटरनॅशनल बिझनेसच्याच आहेत. म्हणून आन्सर आहे डी, ऑल ऑफ दीज. क्वेश्चन नंबर 20. विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट इन्क्लुडेड इन मोड्स ऑफ एंट्री into an international business, that is importing. लायसन नाही, एक्सपोर्टिंग नाही आणि फ्रँचायझी तर नाहीच नाही. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सांगता येईल इम्पोर्टिंग हे त्याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण पुढील जो भाग पाहणार आहोत तो म्हणजे या पहिल्या युनिट, अजून पहिलंच युनिट आपलं चालू आहे. पहिल्या युनिटमधला पार्ट 4. पहिलं युनिट कोणतं आहे? बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस. आता त्यातला बिझनेस एन्व्हायरमेंटचे 2 व्हिडिओ पाहिलेत. इंटरनॅशनल बिझनेसचा आता आपण हा एक व्हिडिओ पाहिलेला आहे. पुढेही आपण याच इंटरनॅशनल बिझनेसवर दुसरा व्हिडिओ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे त्याला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं, म्हणजे येणारे व्हिडिओज अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. माझं स्वतःची वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक पेज आहे आणि त्यासोबत इथे ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. हे सगळ्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यामुळे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंक तुम्ही फॉलो करू शकता आणि येणारे अपडेट्स त्या ठिकाणी प्राप्त करून घेऊ शकता. धन्यवाद.